नमस्कार. आयुर्वेद निसर्ग जीवन या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या शरीरामध्ये जी उष्णता वाढते, हीट वाढते, गरमी वाढते त्याच्यावरती आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण आपल्या शरीरामध्ये जी उष्णता वाढते, गरमी वाढते, हीट वाढते त्याची कारणं पाहूया. पहिलं कारण म्हणजे काहींच्या शरीरामध्ये पहिल्यापासूनच उष्णता असते. दुसरं कारण म्हणजे आपण जे अन्नपदार्थ खातो ते काही अन्नपदार्थ गरम स्वरूपाचे असतात, म्हणजे त्यांची जे गुणधर्म असतात ते उष्ण असतं. तसेच दुसरं कारण आहे, तिसरं कारण आपण पाहूया की आपण जे फळं वगैरे खातो, काही फळं जी असतात ती उष्ण स्वरूपाची असतात, त्यांचे गुणधर्म हे उष्ण असतं. चौथं कारण आहे, मार्केटमध्ये जे आपण थंड पेय पितो, कोल्ड्रिंक्स म्हणून पितो, किंवा फ्रीजमधील जे पदार्थ असतील ते आपण जास्त प्रमाणात खातो. ह्या कोल्ड्रिंक्सचा जास्त प्रमाणामध्ये वापर केल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते. तसंच काही लोक जी आहेत ती पाणी कमी पितात. पाणी कमी पिण्यामुळे सुद्धा शरीरामध्ये आपल्या उष्णता वाढते. अशी कारणं आहेत उष्णता वाढण्याची. आता याची जी लक्षणं आहेत की आपण कसं ओळखायचं आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढली, तर ती लक्षणं पाहूया. पहिलं लक्षण म्हणजे आपल्या शरीरावरती खाज सुटते. दुसरं लक्षण आहे, आपल्या तोंडामध्ये फोडी येतात, छाले येतात, त्यांना आपण छाले बोलतो, ते येतात. तिसरं कारण आहे, आपल्या तोंडावरती फोडी येतात, चेहऱ्यावरती फोडी उठतात. चौथं कारण आहे, आपल्या स्किनवरती फोडी उठतात, पुरळ उठतं, त्यांना खाज सुटते. मग समजायचं की आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे. तसंच काहींना वारंवार पाणी प्यावंसं वाटतं. ते पाणीसुद्धा तुमच्या शरीरातील उष्णता वाढल्यामुळेच सारखं पिण्याची गरज भासते. अशी कारणं आहेत उष्णता वाढण्याची. आणखीन बरीचशी कारणं असू शकतात, परंतु आज सध्या आपण एवढीच कारणं पाहिली आहेत. आता आपण याच्यावरती उपाय काय करायचा ते पाहूया. तर सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे सब्जा बी. सब्जा हे जंगलात उगवणारी वनस्पती आहे आणि हिचं गुणधर्म जे आहे ज्या सब्जा बीचं, ते शीत आहे, थंड आहे. तसेच दुसरा पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे कोकम. कोकमसुद्धा तिचा जे गुणधर्म आहे ते थंड आहे, शीत आहे. तिसरा पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे खडीसाखर. मार्केटमध्ये जी मोठीवाली खडीसाखर मिळते, मोठीवाली, आता 2-3 प्रकारच्या साखर मिळतात, छोटी, मीडियम आणि एकदम मोठी. ती एकदम मोठी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. चौथा घटक घ्यायचा आहे मीठ. मीठ तुम्ही सैंधव मीठ किंवा काळं मीठ वापरू शकता, किंवा साधं मीठसुद्धा वापरू शकता. तर सर्वप्रथम सब्जा बी जे आहे ते आपल्याला कमीत कमी अर्धा तास, अर्धा चमच भिजत टाकायचं आहे. अर्धा चमच घ्यायचं आहे आपल्याला आणि ते भिजत टाकायचं कमीत कमी अर्धा तास. आणि भिजून झाल्याच्या नंतर 2-4 चमच आपल्याला कोकम सरबत घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हे सब्जा बी जे आपण भिजवून ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये खडीसाखर टाकायची आहे 2-4 चमच, आणि अर्धा टीस्पून आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि हे मिश्रण करून आपल्याला प्यायचं आहे. तुम्ही हे मिश्रण सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पिऊ शकता. परंतु हे मिश्रण जे आहे, जे सरबत जे आपण बनवलेलं आहे, सब्जा सरबत जे बनवलेलं आहे कोकम सरबतमध्ये टाकून, ते तुम्ही जेवणानंतर लगेच पिऊ नका. कारण सब्जामध्ये फायबर जास्त प्रमाणामध्ये आहे, कॅल्शियम आहे, अनेक प्रकारचे विटॅमिन्स आहेत. म्हणजे आपल्या शरीरासाठी ज्या आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहेत. परंतु फायबरचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे जे सरबत आहे ते जेवणानंतर लगेच घेऊ नका. कारण सब्जा जे आहे ते सावकाश पचत असतं. म्हणून तुम्ही हे जे सरबत जे आपण बनवलेलं आहे ते जेवणाच्या नंतर 1 तासाने घ्या. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पिऊ शकता. हे 2-4 दिवस तुम्ही हा प्रयोग करा. तुमच्या शरीरातील जी उष्णता असेल ती नष्ट होईल, पूर्णतः कमी होईल. तुमच्या शरीरात जे छाले येतात, फोड येतात, शरीरावरती जी स्किनला खाज सुटते, हे पूर्णतः नष्ट होईल. हा प्रयोग तुम्ही नक्की करा, याचा तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल. हा घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या शरीराची जी काही वाढलेली उष्णता आहे ती समतोलमध्ये कराल.
हा उपाय करून तुम्ही तुमच्या शरीरात वाढलेली उष्णता जी आहे ती समूळ नष्टसुद्धा कराल. आणि हा घरगुती आणि सोपा उपाय आहे. कमी खर्चामध्ये होणार आहे. मार्केटमध्ये जर तुम्ही ज्यूस प्यायला गेलात तर कमीत कमी 1 ग्लास ₹20 ला मिळतो. हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करा. साधा आणि सोपा आहे, कमी खर्चामध्ये होणार आहे आणि पूर्णतः आयुर्वेदिक आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा. त्यांनासुद्धा ही माहिती मिळू द्या. चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे जे बटन आहे, घंटीच्या स्वरूपामध्ये जे बटन दिसतंय, ते प्रेस करा. जेणेकरून तुम्हाला नवीन-नवीन व्हिडिओ मिळत राहतील. धन्यवाद.